हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जसं तुम्हाला माहीत आहे, आपण सर्व लोक GMC पुणे ग्रुप डीच्या रिझल्टची वाट पाहत आहोत. आणि पण त्याची आतापर्यंत ऑफिशियल अपडेट आलेली नाही आहे की GMC ग्रुप डीचे रिझल्ट केव्हा लागणार आहे. तरीही काही शक्यता दिसली आहे. काही विचारपूस केल्यानंतर GMC पुणे ग्रुप डीचे रिझल्ट केव्हा लागणार आहे याच्याबद्दल आपल्याला अंदाजे येणार आहे. जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, काही लोकांनी माझ्या व्हिडिओवर कमेंटही केली होती की त्यांनी GMC पुणेला कॉन्टॅक्ट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की रिझल्ट केव्हा लागणार आहे. त्यांनी म्हटलं आहे की IBPSने आतापर्यंत रिझल्ट त्यांना सोपवलेला नाही आहे आणि प्रोसेस झालेली नाही आहे. त्यामुळे रिझल्ट हे डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये लागू शकतो. तेच गोष्ट आता खरी ठरली आहे, कारण आताही काही लोकांनी कॉन्टॅक्ट केला आहे GMCमध्ये. मी कॉन्टॅक्ट केला आहे. त्यांचे हेच म्हणणं आहे की GMC पुणे ग्रुप डीचा रिझल्ट ही डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये लागू शकतो, कारण IBPSने आतापर्यंत रिझल्ट दिलेला नाही आहे. IBPS जेव्हा रिझल्ट देईल मग त्यांच्यावर रिझर्वेशन वाईज सीट अलोकेशन होईल, त्यानंतर रिझल्ट लागणार आहे. तर हे एका वीकमध्ये होऊ शकते आणि शक्यतो GMC पुणे ग्रुप डीचा रिझल्ट हा डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये लागू शकतो. तेव्हा होप करूया की रिझल्ट लवकरात लवकर लागेल. तर हा व्हिडिओ होता GMC पुणेच्या रिझल्टबद्दल. ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन व नवे व्हिडिओ आणि वॅकन्सी भेटत राहतील. सो थँक्यू सो